जीवनातल्या मंदिरी बांधा पूजा समतेची, अनुसरा शिकवण बुद्धाची. अज्ञानी हा समाज सगळा, दैवा हाती माणूस दुबळा. सर्वावरती पाखर असू द्या आपुल्या मायेची, अनुसरा शिकवण बुद्धाची. प्रल्हाद शिंदे यांच्या गीतानं बौद्ध अनुयायांना धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि धम्मक्रांती दिनाला स्मरण होत असतं. 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांनी समस्त मानवजातीला सुखी करणाऱ्या बुद्धाच्या धम्माची नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमी येथे धम्म दीक्षा दिली आणि नागपूरची ही भूमी पवित्र आणि पावन झाली. आंबेडकरी समाज हा दिवस 14 ऑक्टोबर या दिवशी तारखेप्रमाणे तर दसऱ्याच्या किंवा विजयादशमीच्या दिवशी देखील मुक्ती दिन म्हणून साजरा करतो. आज माझ्या म्हणजेच आचल लोखंडे सोबत आपण जाणून घेऊयात अशोक विजयादशमी म्हणजे काय आणि तिचं ऐतिहासिक महत्त्व काय. सम्राट अशोक वयाच्या 21व्या वर्षी मगधच्या गादीवर बसला. आपला राज्याभिषेक करून संपूर्ण देशाचा अनभिषिज्ञ सम्राट बनला. एकामागून एक राज्य अशोकाला शरण येऊ लागली, पण कलिंग देशाचा राजा चैत्र काही शरण येत नव्हता. म्हणून सम्राट अशोकानं कलिंग देशावर युद्ध पुकारलं. युद्धात लाखो माणसे मारल्या गेली, लाखो लोक जखमी झाली. हे भयानक चित्र पाहून अशोकाला कसलीच दया आली नाही आणि भीती देखील वाटली नाही. विजयानं बेभान होऊन सम्राट अशोक नाचत होता. त्याच वेळी भंते निग्रोध चारिकेसाठी चालले होते. बुद्धम शरणम गच्छामीचा निनाद सम्राट अशोकाच्या कानावर पडला. अशोक म्हणतो, या भंते, आपले स्वागत असो. आपण वेळेवर आलात. मला आशीर्वाद द्यावा. मी आता सम्राट झालोय. त्यावर भंते म्हणाले, यात तू कसला आलास सम्राट? तू लाखो जीवहत्येचे पाप केले आहेस. हे सारे कशासाठी? तृष्णेपोटीच ना. यात जनहित मुळीच नाही. या लोकांचा आक्रोश तुला ऐकू येतोय ना. हे सारे तुझ्याचमुळे झाले. असे दुष्कर्म तू केलेले आहेस. पुढे भंते तथागताच्या मैत्री अहिंसा तत्वाचा उपदेश अशोकाला करतात. अशोकामध्ये बदल होऊन हाती असलेली तलवार सम्राट अशोक म्यान करतात आणि म्हणतो, मी आजपासून शस्त्र हातात घेणार नाही, युद्ध करणार नाही. आजपासून मी धर्मशीर होणार. मी बुद्ध धम्माला शरण जाणार. तेव्हा अशोक बौद्ध धम्माचा स्वीकार करून भंते उपगुप्त यांच्या हस्ते बौद्ध धम्माची दीक्षा घेतो. तो काळ म्हणजे इसवी सन पूर्व 254 आणि तो दिवस म्हणजे अश्विन शुद्ध दशमीचा दिवस. तेव्हाच सम्राट अशोकानं एक जाहीरनामा आपल्या राजमुद्रेत अंकित करून दसहारा म्हणून प्रसिद्ध केला आणि पुढे अनेक वर्षे बौद्ध धर्माचं एक प्रतीक म्हणून अशोक विजयादशमी दसहारा हा उत्सव साजरा करण्यात आला. सम्राट अशोकानं प्रजेला प्रज्ञाधर्म आणि राजधर्म म्हणून बौद्ध धम्म दिला. अनेक भिक्खूंना परदेशात पाठविले. अनेक लेण्या स्तंभ उभारले. 84,000 तूप बांधले. लाखो करोडो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. बौद्ध धम्म आचार संहितेवर आधारला दशहरा नावाचा अधिकृत जाहीरनामा बनवून त्यात आचरणाची 10 तत्व समाविष्ट करून अशोक विजयादशमी दसहारा म्हणजेच कालांतरानं दसरा सण साजरा करण्यात येऊ लागला. तो सम्राट अशोकाचा नातू बृहदत्त उर्फ बुद्धरथ याच्या काळापर्यंत. सम्राट अशोकानं 84,000 स्तूपासाठी अमाप पैसा खर्च केला. इसवी सन पूर्व 267 सुरू झालेलं काम अगदी झपाट्यानं इसवी सन पूर्व 265 पूर्ण झालं. त्याचं कारण म्हणजे 96 कोटी सुवर्ण मुद्रा खर्च करून हे बांधकाम पूर्ण केलं. सम्राट अशोक जगातील सर्वात बलाढ्य संपत्तीवान राजा होता. म्हणून प्राचीन भारताला सम्राट अशोकामुळे भारत सोने की चिडिया किंवा सोन्याचा धूर भारतातून निघतोय असं लोक आजही अभिमानानं म्हणतात. पुढे पुष्यमित्र शृंगानं सम्राट अशोकाचा नातू सम्राट बृहद्रथ उर्फ बुद्धरथचा खून करून रक्तरंजित प्रतिक्रांती करून लाखो बौद्ध धर्मियांच्या भिक्खूंच्या कत्तली केल्या. एका भिक्खूचं डोके जो आणेल त्याला 100 सुवर्ण मुद्रा बक्षीस म्हणून दिल्या जातील. अर्थात सम्राट अशोकाच्या वंशाची संपत्ती देखील लूट केली. आणि बौद्ध धम्माच्या पडावासाठी दसहारा जो सम्राट अशोकानं धम्म उत्सव सुरू केला होता त्याला आपला विकृत रूप देऊन
धम्म आचाराची जी तत्वे होती तिचा पडाव केला आणि म्हणून आपल्या परीनं तोच सण सूडभावनेनं साजरा केला. बौद्ध धम्माच्या ज्या सांस्कृतिक बाबी लोकांना आकर्षित करणाऱ्या होत्या की बुद्धमूर्तीची रथयात्रा, महोत्सव, सण, उपोसत इत्यादी स्वीकारून त्यांचे पूर्ण ब्राह्मणीकरण केले. मनुला हाती धरून मनुस्मृतीची रचना केली. रामायण, महाभारत, भगवद्गीता, पुराणे इत्यादी काव्ये निर्माण करून स्वतःला राम आणि मौर्य राजांना रावणासारखे दर्शवून बौद्ध धम्माला मोठा शह दिला. अनेक स्तूप, विहारे, लेण्या बळकावून त्यांचे ब्राह्मणीकरण केले. काहींनी ब्राह्मणी देवस्थाने बनविली. त्यात पंढरपूर, तिरुपती, बद्रीनाथ, जगन्नाथपुरी अशी मूळची बुद्ध विहारे बळकावून त्यांचे ब्राह्मणीकरण केले. अर्थात बाबासाहेबांनी 1956 या वर्षात येणारी अशोक विजयादशमी अर्थात दशहरा हा अश्विन शुद्ध दशमीचा दिवस निवडून सम्राट अशोकानं तथागत बुद्धानं केलेले जगातील धम्मचक्र प्रवर्तन अनुकारून त्या दिवशी धम्मदीक्षा घेतली आणि धम्मचक्र प्रवर्तनाचं अनुष्ठान केलं. बाबासाहेब एके ठिकाणी आपल्या भाषणात म्हणतात, दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी. दरेक बौद्ध माणसाला दीक्षा देण्याचा अधिकार आहे असं मी जाहीर करतो. काही इतर जाती धर्माच्या लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारावा म्हणून आपण अशी काही यंत्रणा निर्माण करू शकलो काय? याचा विचार करायला नको काय? बाबासाहेबांचे भाषण आणि त्यावर आपली जबाबदारी याचा विचार करून जर सर्वांनी एकत्र येऊन या एका सूत्रबद्ध पद्धतीनं निष्ठापूर्वक रीतीनं वाटचाल करण्याचा निर्धार केला तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न काही अंशी साकार झाल्याशिवाय राहणार नाही हे निर्विवाद सत्य आहे. धन्यवाद. सस्ता, सुंदर और भी बेहतरीन कृष्णा मेंस. हमसे सस्ता कोई ना बेचे. हर परिवार की पसंद कृष्णा मेंस. कोट पैंट, कुर्ता पजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स, ट्रेडिशनल हो या वेस्टर्न, हर चीज मिलेगी एक छत के नीचे. तो देर किस बात की? शादी हो या त्योहार, कृष्णा मेंस से ही खरीदारी करेगा हर परिवार. हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर.